तर नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावरावणी या मालिकेच्या 31 जुलैच्या भागात काय झालं आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मालिकेच्या सुरुवातीला आपल्याला दिसतं की राहुलने पूजाला किडनॅप केलं आहे, कारण पूजा कला आणि अद्वैतला मदत करणार असते. आणि घरी आल्यानंतर रोहिणी त्याला तेच विचारते, तू सगळे पुरावे नष्ट केलेत का? कारण कलाच्या हाती एक जरी पुरावा लागला तर तुझं एक राणी. मात्र राहुल तिला सांगतो, मी सगळे पुरावे नष्ट केलेत आणि आत्ताच मी पूजाला किडनॅप करून पण आलो आहे आणि थोडं काम आहे असं म्हणून तो बाहेर पडतो. मग रोहिणी विचार करते, आता मलाच कलाचा बंदोबस्त करावा लागेल. आणि कसा बंदोबस्त करायचा हे ती विचार करत असतानाच ती कला आणि अद्वैतच्या रूमच्या बाहेर उभी राहते आणि त्यांचं बोलणं ऐकायला लागतंय. कला अद्वैतला येतो काउन्सिलरचा फोन. तो सांगतो की तुम्ही एक महिना गिफ्ट द्या, म्हणजे तुमच्यातलं प्रेम आपसुकच वाढेल. आणि पुढच्या क्षणी डायनिंग टेबलवर सगळे नाश्ता करत असतात. त्यावेळेस अद्वैत जरा फास्ट खात असतो, म्हणून अभताला विचारतात, एवढी घाई काय झाली तुला? तर तो म्हणतो, तुमच्या काउन्सिलरने सांगितलं की मला आणि कलाला एकमेकांना गिफ्ट द्यायचं आहे, आणि मला कलाला गिफ्ट द्यायचं असेल तर मला थोडा वेळ लागेल, कारण ऑफिसमध्ये भलती काम आहेत मला, म्हणून पटपट खातो आहे. आणि मग आबा कलाला सांगतो की माझ्या मित्राचं एक दुकान उघडलं आहे, तर त्या दुकानात जाऊन तुला हवं ते गिफ्ट घे. मग रोहिणीला आयडिया कळते. ती लगेच कोणतरी फोन लावून सांगते की ह्या ठिकाणी कला येणार आहे, आणि त्या दुकानात बाहेर कला आली की त्याला लगेच किडनॅप करायचं. आणि पुढच्या क्षणी आबा कलाला सांगतात की राहुल कुठे आहे, राहुलला नेऊन नाश्ता देऊ नये. मग कला जशी राहुलचा नाश्ता घेऊन त्या रूममध्ये जाते. राहुल गौरीशी बाणेकरबद्दल बोलत असतो, आणि त्यांचं बोलणं संपल्या तो बघतो की कला आपलं बोलणं ऐकते. मात्र तो तिला टाळून तिथून निघून जातो. आणि कला विचार करते की मागच्या वेळी जी चिठ्ठी सापडली ती चिठ्ठी पुन्हा शोधावं लागेल, तरच आपल्याला राहुलला अडकवता येईल. म्हणजे चिठ्ठी शोधायला लागते, तिला सापडतं बँकेचं पासबुक. आणि तेवढ्यात राहुल वापस होतो. म्हणतो, मला माहीत होतं तू माझ्या रूममध्ये येऊन काहीतरी शोधणारच, आणि तुला काय वाटतं मी काय मूर्ख आहे का? मागच्या वेळी जिथे चिठ्ठी सापडली तिथे सगळं असं ठेवील. मी सगळं सामान माझं हरवलं आहे, आणि तुला जे करायचं ते कर, असं म्हणून तो इथून निघून जातो. पुढच्या क्षणी मित्रांनो, आणि काही रोहिणी विचार करते कला अजून बाहेर का नाही गेली, कारण कला बाहेर गेल्याशिवाय तिचा प्लॅन तिला अंमलात आणता येणार नाही. म्हणून कलाला सांगते, विचारते ती की तू का बाहेर गेली नाहीस. मग कला तिला सांगते की मी घरची कामं करून बाहेर जाणार. मात्र रोहिणीचा प्लॅन ते फसतो. आणि पुढच्या क्षणी आपल्याला दिसते की अनामिका सोहमच्या विरोधात भयंकर प्लॅन करते. तिला त्याच्या कपबोर्डमध्ये काजलचं ते पोर्ट्रेट सापडतं, ते स्केच सापडतं. ते मुद्दाम असं ठेवते की जसं सोहमला दिसेल ते. आणि सोहम वॉशरूममधून आल्यानंतर त्याला ते पोर्ट्रेट दिसतं, तो प्रेमाने त्या पोर्ट्रेटवर बघायला लागतो. मात्र अनामिका ह्या गोष्टीचा फार इश्यू करते की तू अजूनही त्या पोर्ट्रेटकडे, त्या काजलकडे इतकं प्रेमाने बघतोस, माझ्याकडे कधीही बघितलं नाही. मी तुझ्या हक्काची बायको असून, लग्नाची बायको असून तुम्हाला कधी प्रेमाने बघितलं नाही, कधी टच केलं नाही. आता ह्या बाई ती म्हणते, माझं आयुष्य तू बर्बाद केलं आहेस, माझं अस्तित्वच काही नाही असं मला वाटतं. असं म्हणून ती काजलची पोर्ट्रेट घेऊन खाली जाऊन निघून जाते, आणि तिच्या मागे सोहम पळत पळत निघून जातो. तिकडे मात्र अद्वैत कलासाठी काहीतरी भारी गिफ्ट घ्यायचा प्रयत्न करतो, पण तो विचार करतो भारी गिफ्ट घेतलं तर कला डोक खाईल, आणि साधं घेतलं तरी मला आवडणार नाही. म्हणून तो फुला दुकानात जातो. तिथे फुलवाला त्याला विचारतो, तुमच्या बायकोसाठी तुम्हाला कुठलं प्रकारचं फुलं आवडतं. मात्र त्याला काहीही सांगता येत नाही. कुठली तरी 2-3 नावं सांगतो तो, आणि इथे मालिका संपते. तर आजच्या मालिकेत आपण बघितलं की राहुलचा प्लॅन पूजेला किडनॅप करण्याचा होता, त्याने किडनॅप केलं आहे. आता कला त्याच्याविरुद्ध कोणते पुरावे मिळवते बघूया पुढच्या भागामध्ये. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तो आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. पुढच्या भागासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.